बॉडी बिल्डिंगसाठी महिलांना किती स्कोप आहे? नाही, ते जे प्रोफेशनल फिमेल बॉडी बिल्डर आहेत, एक्स्ट्रा तुम्हाला हेअर्स येऊ शकतात तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या आवाजात पुरुषीपणा येतो. बॉडी बिल्डिंगमध्ये डाएटचे महत्त्व काय आहे? की तुम्ही रेग्युलर जे फूड आहे, डाळ, भात, चपाती, भाजी हेच तुम्ही खाऊ शकत नाही. बॉडी बिल्डिंग ही एक लाईफस्टाईल आहे, ती तुम्ही अडॉप्ट केली पाहिजे, की तुम्हाला हेच खायचं आहे एवढे वर्ष. बॉडी बिल्डिंगमध्ये करिअर होऊ शकतं का? 100% होऊ शकतं. पण ॲज अ बॉडी बिल्डर नाही, त्याने फिटनेसमध्ये पण त्याने अटॅच झालं पाहिजे. बॉडी बिल्डिंग, फिटनेस हे एकच झालं. तर फक्त बॉडी बिल्डिंग नाही, त्यावर फिटनेस पण ॲड ऑन झालं पाहिजे. बॉडी बिल्डिंगसाठी कोच असणे किती फायद्याचे ठरू शकते? कोणाकोणाला खूप लवकर रिझल्ट येतो, कोणाकोणाला खूप जास्त मेहनत करायला लागते. बॉडी टाईप कोणाचं जास्त फॅट असतं बॉडीमध्ये, वेगवेगळे टाईप्स आहेत. त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर कोच असणं खूप जरुरी आहे, जो त्या खेळातला आहे. आता असे खूप सारे कोच आहेत, जे फक्त ऑनलाईन नॉलेज घेऊन तुम्हाला कोचिंग करतात. पण माझं असं म्हणणं आहे, जो त्या खेळातला आहे, जसं बॉडी बिल्डर आहे, तो स्वतः बॉडी बिल्डिंग केलेला आहे, स्वतः एक्सपिरियन्स आहे, तोच प्रॉपर ट्रेनिंग देऊ शकतो. खूप वर्ष केलेली तपश्चर्या, त्याला काय किती सॅक्रिफाईस आहे याच्यामध्ये, किती खर्च आहे, किती मेहनत आहे, हे त्याला माहिती असतं. आणि त्यातले काही साइड इफेक्ट आहेत, तो आपल्या स्टुडंटला सांगू शकतो. बॉडी बिल्डिंगमध्ये डाएटचे महत्त्व काय आहे? की तुम्ही रेग्युलर जे फूड आहे, डाळ, भात, चपाती, भाजी हेच तुम्ही खाऊ शकत नाही. जास्तीत जास्त बॉइल्ड फूड बॉडी बिल्डर खातात आणि ही कन्सिस्टन्सी असते. खूप वर्ष करायला लागते हे. फक्त तेवढ्या पिरियडपर्यंत करून काही जण सोडतात, परत ते जाडे होतात. बॉडी बिल्डिंग ही एक लाईफस्टाईल आहे, ती तुम्ही अडॉप्ट केली पाहिजे, की तुम्हाला हेच खायचं आहे एवढे वर्ष. आणि बाकी मायक्रोन्यूट्रिएंट जे महत्त्वाचे आहेत, व्हिटॅमिन सी, झिंक तुम्ही खाल्लं पाहिजे. पण नॅचरल पालेभाज्या आणि त्याच्यामध्ये आता जसं व्हिटॅमिन सीचं सांगतो तुम्हाला, 1000 mg पाहिजे. एका मोठ्या संत्र्यात 100 mg आहे. 1000 mg मध्ये तुम्हाला 10 संत्री खायला लागतील. तर ते इम्पॉसिबल आहे. त्यापेक्षा एक 2 टॅबलेट 500 mgच्या सेलिनच्या किंवा लेम्सीच्या घेतलेल्या ते जास्त बेटर. वेट ट्रेनिंग एक्सरसाइज सोबत इतर कोणत्या प्रकारचे एक्सरसाइज करणे आवश्यक असते? पहिल्याचे जे जुने व्यायाम होते त्यात कार्डिओव्हास्क्युलर खूप लोकं कमी करायचे. पण मसल बिल्डिंग हा फक्त बाहेरचा भाग आहे. इंटरनल हेल्थसाठी तुम्हाला एरोबिक्स, कार्डिओव्हास्क्युलर ॲक्टिव्हिटी, क्रॉसफिट हे सगळं करणं जरुरी आहे. आणि तुमचे हार्टबीट वाढतात आणि ओव्हरऑल तुमची हेल्थसाठी ते खूप बेनिफिशियल आहे. तर फक्त व्यायाम, वेट ट्रेनिंग मी सजेस्ट नाही करणार. त्याच्याबरोबर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी खूप करणं जरुरी आहे. बॉडी बिल्डर बनण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते? बॉडी बिल्डिंग फक्त एका माणसाचा गेम नाही. त्याच्या पाठी फिजिओ असतो, न्यूट्रिशन देणारा असतो, कोच असतो. मग हे सगळं प्रॉपर पाहिजे. तुमची स्ट्रेचिंग प्रॉपर झाली पाहिजे. तुम्हाला इंजरीज प्रिव्हेंटसाठी तुम्ही काय केलं पाहिजे. कपिंग थेरपी आहे. मग हे खूप आता ॲडव्हान्स झालं आहे. आता हे नॉर्मल लोकांचं काम नाही आहे बॉडी बिल्डिंग. जर प्रोफेशनल लेव्हलला करायचं तर. असे नॉर्मल खूप सारे करतात कॉम्पिटिशन, 1-2 वर्ष करून सोडून देतात. पण एक त्या लेव्हलला तुम्हाला पोहोचायचं आहे, तर ती ग्रॅज्युअली सगळं स्टेज तुम्ही कंप्लीट केल्या पाहिजे. बॉडी बिल्डिंगसाठी महिलांना किती स्कोप आहे? आपल्या इथे जे प्रोफेशनल फिमेल बॉडी बिल्डर आहेत, ते मीन्स मेल हॉर्मोन्स घेतात. मेल हॉर्मोन्स घेतात, तर ते सगळं पुरं इम्बॅलन्स होतं बॉडीचं. म्हणजे कितीतरी एक्स्ट्रा तुम्हाला हेअर्स येऊ शकतात तुमच्या चेहऱ्यावर. तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल टेम्पररी बंद होतं, शट होतं. तुमच्या आवाजात पुरुषीपणा येतो. बिकनी मॉडेल त्याच्यासाठी वगैरे चांगला स्कोप आहे. पण प्रोफेशनल बॉडी बिल्डरसाठी तेवढा आपल्या इथे गव्हर्नमेंट जॉब पण नाही आहे किंवा तसं काही आहे नाही. जास्त स्पर्धा पण नाहीत त्यांच्या. सिलेक्टेड स्पर्धा आहेत. बॉडी बिल्डिंगसाठी घेतल्या जाणाऱ्या सप्लिमेंट्सचे फायदे तोटे काय आहेत? खूप सारे प्रेप कोच सजेस्ट करतात मुलांना, की सप्लिमेंट घ्या. पण सिलेक्टेड सप्लिमेंट जे जरुरी आहे तेच घेणं इम्पॉर्टंट आहे. सप्लिमेंटपेक्षा नॅचरल आहार हा खूप महत्त्वाचा आहे. पण तुम्हाला नेक्स्ट स्टेज जायचं आहे, जसं स्पोर्ट्समध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे, सप्लिमेंट ॲड ऑन करणं जरुरी आहे. जसं जसं चिकन खाता तुम्ही, ते प्रोटीन झालं. पण डायजेशन पिरियड त्याचा जास्त आहे. पोस्ट वर्कआउट तुम्हाला फास्ट रिकव्हरीसाठी वे प्रोटीन, BCAA जे लगेच तुम्हाला मसलला त्याचा बेनिफिट मिळेल. त्यात मग कॉन्सन्ट्रेट वे आहे, आयसोलेट येतं, हायड्रोलाइज येतं, हायड्रोस्लेट येतं. खूप प्रकार आहेत त्यात वेगवेगळे. पण जे ॲथलीट आहे त्यांनी आयसोलेट, हायड्रोलाइज घेणं खूप जरुरी आहे. ॲटलीस्ट पोस्ट वर्कआउट ते इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला जर तुमचा परफॉर्मन्स वाढवायचा आहे, मग तुम्हाला BCAA ॲड करायचं आहे, ग्लुटामाइन ॲड करायचं आहे, अमिनो ॲसिड ॲड करायचं आहे. आणि मायक्रोन्यूट्रिएंट हा तर खूप मेजर रोल आहे. व्हिटॅमिन सी झालं, बिकासूल झालं, मल्टीव्हिटॅमिन झाले, प्रोबायोटिक्स झाले, फिश ऑइल झालं, परत हार्टचे सप्लिमेंट आहेत कितीतरी,
लिव्हर सप्लिमेंट आहेत, मिल्क थिसल आहे, सिलिमरीन ज्याला बोलतात. सगळं प्रिकॉशन घेणं खूप जरुरी आहे. सप्लिमेंट घेण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा का? काही सप्लिमेंट्स जे कंपनीज आहेत, त्यांनी एक आता नवीन हे केलेलं, की सप्लिमेंट सगळीकडे भेटलं पाहिजे. किराणा मालाच्या दुकानात, केमिस्टमध्ये. पण डिफरन्स काय? किराणा मालाच्या दुकानात तुम्ही गेलात तर तो तुम्हाला सांगणार नाही, की हे सप्लिमेंट कसं यूज करायचं. खूप सारे आहेत जे फक्त Googleवरती बघतात त्याचे बेनिफिट्स काय आहेत ते घेतात. पण जो एक्सपिरियन्स ॲडवाईज आहे, तो एक्सपिरियन्स ॲडवाईज आहे शेवटी. जसं खूप सारे एक्सपेन्सिव्ह सप्लिमेंट्स पण आहेत, जे वेगवेगळे मोठ्या ब्रँडचे आहेत. तेच सप्लिमेंट तुम्हाला केमिस्टमध्ये पण स्वस्तात मिळू शकतात. तर ते कंपेअर करणं तुम्ही खूप जरुरी आहे. त्यात डुप्लिकेसी खूप आहे आणि इव्हन युजरला पण कळत नाही. म्हणजे जो 5,000 चा डब्बा आहे समजा, ₹800 त बनतो डुप्लिकेट. म्हणजे एवढा डिफरन्स आहे. स्टिकरपासून त्यात तुम्हाला ते सगळं बनवतात. इम्पोर्टरचा स्टिकर पण टाकणार. काही लोकं विचार करतात, की अरे तिथे ₹1000 कमी मला घरी आणून देतोय, ऑनलाईन किंवा काय. पण तो डुप्लिकेट असू शकतो. भले तुमचे पैसे जास्त जात आहेत, पण तुम्हाला ती जेन्युइनिटी मिळते. Hey yeah, मी आहे लोकल बंधन. लोकल बंधन, तुमचा मित्र तुमच्या मदतीला.